शाळांसाठीची चतुर्थ श्रेणीमधील अनेक पदं रद्द का केली यावरून एकनाथ खडसे यांनी सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्यांना सवाल केले। त्यावर शिक्षण मंत्र्यांनी देखील काय उत्तर दिले पाहूया। या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेने भरायची परवानगी आता ठेवलेली नाहीये। शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा, ते पद तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे। आता लॅबोरेटरी मध्ये लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही, सगळे व्यपगत केले। शाळेमध्ये शिपाई नाही आहे, शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे, शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे? झाडू कुणी मारायचा? चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा? लॅब मध्ये कुणी जायचं? लॅब असिस्टंट म्हणजे एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही, त्याच्या खाली लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट, तेवढा जागा तर कसं चालवणार शाळा? मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंडशोधना करता कशाला? तुमच्याकडे जर पैसे आले तर आरटीए सारखी योजना आणली कशाला? आत्ता हे बजेट सेशन आहे, किमान या बजेट सेशन मध्ये तर तुम्ही सगळं प्रोव्हिजन केले आहे का? 1800 कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता? विनाकारण मोठं नाव करायचंय, खिशात दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते। खंडपीठाने 24/6/2015च्या आदेशान्वये शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्या द्वारे भरती प्रगतीपथावर आहे। पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। मला वाटतं की 18-19 हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा, तेवढा स्टाफ त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। पीक विम्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला प्रश्न केले। यावेळी मंत्र्यांच्या उत्तरावरून आपणही कधी काळी चुकून मंत्री झालो होतो अशी मिश्किल टीका केल्यानंतर त्यांना आशिष शेलार यांनी उत्तर दिले। पाहूया। मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळातल्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही। आता हा GR साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना। पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारतो, माझा प्रश्न काय? तुम्ही सांगता विमा देऊ, आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो आशिषजी, प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारताय। अहो मंत्र्यांना नाही विचारणार हो आशिषजी, तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही, पण रेकॉर्डवर चुकीचे होऊ नये। ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो, ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा। ठीक आहे, काढून टाका, पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका। अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री महोदय तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले। आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला।